अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। श्रीराम। हरिपाठ हरिपाठ असं म्हटलं आपण की आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणावरती जे पहिली प्रगट होतं ते म्हणजे ज्ञानेश्वरांचा हरिपाठ। म्हणजे लगेच देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या सहजच आपल्या मनामध्ये येत। कारण हरिपाठ हा वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाचं खूपच महत्व आहे। सगळ्या संप्रदायामध्ये आहे, पण त्यांच्या संप्रदायामध्ये म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये तो नित्य पठणाचा भाग आहे हरिपाठ। आज आपण सेवेसाठी जो हरिपाठ घेतलेला आहे तो त्या संत श्रेष्ठ भगवान ज्ञानेश्वरांच्या लहान सगळ्या धाकट्या बहीण संत मुक्ताबाईंचा हरिपाठ आहे। मला मुळात हा पाठ फार नवीन होता जेव्हा माझ्या हातामध्ये आला तेव्हा, कारण की मुक्ताबाईंचा हरिपाठ आहे हेच माहित नव्हतं। म्हणजे सनद आहे त्यांची, ताटीचे अभंग आहेत, पण हरिपाठ पण आहे हे माहित नव्हतं। आमच्या साधक परिवारामधले माझे गुरुबंधू, ज्येष्ठ गुरुबंधू कोल्हापूरचे आहेत, ते डॉक्टर माधवराव देशपांडे, ते पण उत्तम प्रवचनकार आहेत। व्यवसायाने ते डॉक्टर आहेत, मेडिकल डॉक्टर प्रोफेशन मध्ये आहे। गुरुदेव रानड्यांची इथे त्यांची काय निंबाळला प्रवचन होत। त्यांच्याशी बोलता बोलता सांगलीला एकदा कार्यक्रमाला ते आले होते, तेव्हा त्यांनी मला एक पुस्तक भेट दिलं आणि कौतुकाने मी बघितलं तर मुक्ताबाईंचा हरिपाठ असं म्हटल्यावरती मला इतकं वैशिष्ट्य वाटलं। म्हटलं मुक्ताबाईंचा हरिपाठ? ते बोलले हो मुक्ताबाईंचा हरिपाठ। मग एका पाठोपाठ एक हरिपाठ माझ्याकडे आहे। निवृत्तीनाथांचा आला, मुक्ताबाईंचा आला। मुळात काय हरिपाठाचे जनकच मुक्ताबाई आहेत हे आपल्याला माहिती नाहीये बऱ्याच वेळेला। म्हणजे एकदा या चारही भावंडांमध्ये चर्चा चाललेली आहे। हे सगळं चरित्र वाचलं, नामदेव महाराजांनी त्यांचं चरित्र विस्तृतपणे लिहिलेलं आहे। हे सगळं चरित्र या चारही भावंडांचं वाचलं की मती गुंग होते काही वेळेला, की ज्या वयामध्ये आपल्याला विचार तर लांबचीच गोष्ट, आपल्याला धड वाक्यरचना करून मोठं मोठं बोलता येत नाही, त्या वयामध्ये या मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांना योगसूत्रावरती प्रश्नोत्तर करतायत। ही खूप विलोभनीय गोष्ट, आकलनाच्या पलीकडे आहे ही गोष्ट। असंच त्यांचा संवाद चाललेला होता त्यावेळेला। ज्ञानेश्वरीचं लिखाण पूर्ण झाल्यानंतरचा हा प्रसंग आहे की ज्ञानेश्वरी लिहून झालेली आहे, भावार्थ दीपिका त्याचं मूळ नाव। संत नामदेव महाराजांनी त्याला ज्ञानेश्वरी असं नाव दिलं असा उल्लेख आहे। नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी। तर एकदा मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वर महाराजांना असं सांगितलं की दादा अमृतानुभव लिहून झाला, ज्ञानेश्वरी तर पूर्ण झालेली होती, चांगदेव वासष्टीचं प्रगटीकरण झालेलं होतं, हे चांगदेवांचा प्रसंग घडून गेला होता, पण हे सगळं जे वाङ्मय प्रकट झालेलं आहे ते खूप विस्तृत आहे, मोठं आहे ते। चांगदेव 65 या 65च ओव्या आहेत, पण त्या 65 ओव्या आपल्याला कित्येक वर्ष आयुष्याला पुरतील इतक्या जड पण आहेत, त्या पूर्ण योगपद आहेत। ज्ञानेश्वरी तर मोठीच आहे, कारण भगवद्गीतेवरचं भावार्थ दीपिका, गीतेवरचं ते मराठी भाषा प्राकृत भाषांतरच आहे, आणि ते नुसतं भाषांतर शब्दाला शब्द नाहीये, तर ती ज्ञानेश्वर महाराजांची प्रगट प्रवचन आहे जी ज्ञानेश्वरी आपल्या समोर असते। मुक्ताबाईंनी असं सांगितलं की हे सगळं विस्तृत आहे, एका ह्याच्यात प्रत्येकाला वाचता येईल, एका ह्याच्यात एकदम पाठ होईल असं नाही, तर तू हेच ज्ञान अशा पद्धतीने रचित कर की जे थोडक्यात समग्र पण सखोल असेल, आणि मग या हरिपाठाची निर्मिती झाली ज्ञानेश्वर। हे मुक्ताबाईंचा हरिपाठ भले नंतर आला असेल, पण हरिपाठ ही संकल्पनाच मुळात मुक्ताबाईंची।
हे चारही भावंड विशेषच आहे, अवतारच म्हटलेलं आहे त्यांना. ते निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव आणि मुक्ताबाई. ब्रह्मा विष्णू महेश असं जर बघितलं तर निवृत्तीनाथ हे महेश शिवाचे अवतार, ज्ञानेश्वर महाराज हे तर भगवान श्रीकृष्ण विष्णू. गोंदवलेकर महाराज म्हणायचे की वेशांतर करून आलेला श्रीकृष्ण म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. सोपानदेव म्हणजे ब्रह्म आणि आदिशक्ती म्हणजे मुक्ता. एका ठिकाणी त्याच्यावर विस्तृत प्रवचन मी ऐकलं होतं एका मोठ्या अधिकारी व्यक्तींचं. त्यावेळेला त्यांनी इतकं सुंदर याचं वर्णन केलं होतं की निवृत्ती, त्यांचं नाव निवृत्ती नुसतं नव्हतं तर ते कधीही प्रवृत्तीवरती आलेच नाहीत म्हणून निवृत्ती, असं इतकं ते कायम त्या योगपर अवस्थेमध्ये असायचे. पण तीच तर आवश्यकता असते, कारण की जोपर्यंत जीवनामध्ये निवृत्ती प्राप्त होत नाही आपल्याला सांसारिक विचारात, लक्षात घ्या, संसारातनं असं कुठलेही संत म्हणत नाही, सांसारिक विचारातनं जोपर्यंत अंतःकरण निवृत्त होत नाही, निवृत्ती रहित होत नाही, तोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होत नाही. म्हणून पहिले निवृत्ती आणि मग ज्ञानेश्वराचं. आणि ज्ञानप्रवण चित्त झालं की साधना करायला लागतं, मग त्याला सद्गुरू भेट होते आणि मग त्याला मुक्तीच्या अवस्थेकडे जाण्यासाठी सोपान प्राप्त होतो. सोपान म्हणजे पूल किंवा जिना किंवा दरवाजा, असे त्याचे अनेक अर्थ आहेत. आणि अंतिमतः त्या सोपानावर चालत गेलं की जी अवस्था आणि कालांतराने स्थिती प्राप्त होते ती मुक्त म्हणून मुक्ताई, असं त्याचं वर्णन इतकं सुंदर केलेलं. पण असं जरी असलं तरी ही चारही भावंड वैशिष्ट्यपूर्णच आहेत. आपण थोडं चरित्र आणि हरिपाठ असं एकत्र बघू. मुक्ताबाईंच्या जन्माच्या बाबतीमध्ये थोडासा ऐतिहासिक पाठभेद आहे. म्हणजे आता 700-800 वर्ष होऊन गेलेली आहेत, त्यामुळे काही वेळेला जन्म आणि समाधी याच्यामध्ये तारखांमध्ये मागे पुढे होत. त्यानुसार एके ठिकाणी त्यांचा उल्लेख शके 1199, म्हणजे इसवी सन करायचा असेल ना तर लक्षात ठेवा, शक जे दिलेलं असतं ना शके, त्याच्यामध्ये 78 आकडा मिक्स करायचा की जे उत्तर येतं ते इसवी सन असतं, असं गणित आहे. त्यामुळे 1199 म्हणजे इसवी सन 1277. तर दुसऱ्या ठिकाणी त्यांची नोंद अशी आहे की मुक्ताबाईंचा जन्म अश्विन शुक्ल प्रतिपदा संध्याकाळी शुक्रवारी शके 1201 म्हणजे 1279 रोजी घटस्थापनेचा पहिला दिवस होता, असं एका ठिकाणी नोंद. आदिशक्तीचा जन्म घटस्थापनेचा पहिला दिवस साधारण इसवी सन 1279 रोजी. साधारण 17 वर्षाचं आयुष्य मुक्ताबाई जगले, म्हणजे पूर्णच आयुष्य 17 वर्ष. आणि शके 1216 म्हणजे इसवी सन 1294 किंवा 1218 म्हणजे इसवी सन 1296 रोजी त्या समाधीस्थ झाले. 17 वर्षाचा काल. तो समाधीचा प्रसंग तर अप्रतिमच आहे, तो आपण शेवटच्या दिवशी बघू. पण मुक्ताबाईंनी आध्यात्मिक साहित्य प्रगट केलं का, तर त्यांचं पहिलं प्रगट साहित्य म्हणजे ताटीचे अभंग आहे. म्हणजे ते सुद्धा अभ्यास करण्यासारखे, ते आपण काहीतरी नंतर घेऊया, जरूर घेऊया. फार नाही येते, 11 का 12च आहेत. म्हणजे काही ठिकाणी त्याची 11 नोंद आहे, म्हणजे 2 अभंग एकत्र केलेले आहेत, काही ठिकाणी ते वेगळे केल्यामुळे 12 अभंग दिसतात. ताटीचे 12 अभंग. ताटी याचा मुख्य अर्थ दरवाजा असा आहे. ताटी उघडा ज्ञानेश्वर आहे त्यांचं ध्रुव. काय होतं की आपल्याला साधारण ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई असं बघितलं की त्यांच्या आयुष्यातले चमत्कार माहिती असतात, जे विशेषत्वाने आपल्या समोर येतात आणि आपण त्यात रमून जातो. म्हणजे उदाहरणार्थ रेडा वाजवणं, रेड्याच्या मुखातनं वेद वाजवणं, पाठीवरती मांडे भाजणं. ज्ञानेश्वरीचे जे लेखक झाले नंतर सच्चिदानंद बाबा, त्यांची कथा अशी सांगितली होती की ते मूर्त झालेले होते आणि त्यांना संजीवनी दिली ज्ञानेश्वर महाराजांनी, आणि माझं खरं आयुष्य संपलेलं आहे पण हे जे काय आयुष्य आहे तुमच्यामुळे मिळालं, म्हणून सगळं आयुष्य तुम्हाला बहाल, म्हणून ते त्यांच्या सेवेत राहिले आणि त्यांना लेखणी करून घेतलं ज्ञानेश्वर महाराज. तो एक चमत्कार. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा जो वैशिष्ट्यपूर्ण चमत्कार म्हणजे चांगदेवांना भेटायला जाताना भिंत चालवली, तो चमत्कार. आपल्याला ते सगळं डोळ्यासमोर येतं की तेवढंच. बाबा महाराज सातारकर आहे, आता नाही, त्यांना एकाने कीर्तनात प्रश्न विचारला. लोक काय ते या ज्ञानेश्वरांच्या प्रसंगावर बोलत होते. त्याला एकाने त्यांना असा प्रश्न विचारला की म्हणे काय ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा वाजवला, हे कसं शक्य आहे? असं शक्य आहे का? रेडा कसं काय माणसासारखं बोलू शकतो?
बाबा महाराज पण बोलायला गेले तेव्हा आले म्हणे तुला मी सांगितलं असतं कसा बोलवला ते, पण तू ते कळणार नाही का, रेड्याला कळत नाही. तुला इंदुरीकर महाराज माहिती असतील, मोठं त्यांची भाषा थोडीशी रांगडी आहे, त्यामुळे बरेचसे लोक त्यांना खूप नावं वगैरे पण ठेवतात, पण तसं नाहीये, त्यांचं काम खूप मोठं आहे. आणि काही वेळेला त्यांची कीर्तनाची स्टाईल पण वेगळी आहे. त्यांना एकाने हा प्रश्न विचारला होता, असं भिंतावर आहे कसे काय, तुम्हाला येते का भिंत चालवत, काही प्रश्न विचारतात, तुम्हाला येते का भिंत चालवतात ज्ञानेश्वरांसारखी. ते म्हणाले तू चांगदेवासारखं पहिले वाघावरती बसून ये, मग मी विचार करतो भिंत चालवायची का नाही चालवायची. ते सांगायचा मुद्दा की आपल्याला ह्याच्यामध्ये फार रमतो चमत्कार आणि ह्याच्यामध्ये, ते केले की नाही केले ह्याच्याशी आपला संबंध नाही. नामदेव महाराजांनी चरित्रात नमूद केलेलं आहे, नामदेव महाराजांना कॉन्ट्रडिक्ट करण्याची शक्ती आपल्यात नाही, आणि ते समकालीन आहेत नामदेव महाराज. म्हणजे जी तीर्थयात्रा घडली नंतर सगळी ती ज्ञानेश्वर महाराज हे चारी भावंड आणि नामदेव त्यांच्या बरोबर आहेत. समाधीच्या वेळेला सुद्धा समाधी गोळेमध्ये हातावर धरून नेऊन ठेवणारे निवृत्तीनाथांच्या बरोबर दुसरे नामदेव महाराज आहेत माऊलींना. पण चमत्कार त्याच्यामध्ये पडण्यापेक्षा त्यांचं थोडं जीवन चरित्र पण बघायला पाहिजे. याचं कारण त्यांना जे कार्य करावं लागलं ते इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये करावं लागलेलं आहे, आणि त्यांचं वय लक्षात घेता आपण कल्पना करू शकणार नाही त्यांच्या चरित्रामध्ये जे प्रसंग आहेत. काही म्हणजे आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला सांगितलं, आणि त्याच दिवशी ज्या दिवशी सांगितलं तर त्याच दिवशी रात्री आपण जाऊ हे त्या दोघे उभयतांनी ठरवलं, विठ्ठलपंत आणि जाताना बरं हा प्रसंग जेव्हा ते देहांत प्रायश्चित्त त्यांना घेण्यासाठी त्या सभेमध्ये सांगितलं गेलं तेव्हा त्यांच्या बरोबर निवृत्तीनाथ आहेत आणि सोपानदेव आहेत. तुम्ही विचार करा, म्हणजे वडिलांना ते ब्रह्मवृंद सांगतायत की तुम्हाला देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरं कुठलंही प्रायश्चित्त नाही. म्हणजे गृहस्थाश्रमी व्यक्तींनी संन्यास आश्रम घेऊन आणि पुन्हा संन्यास आश्रम त्याग करून गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करणं हे पाप आहे असं ते नाही. आणि दोघांनाही देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल हे जेव्हा त्यांना सांगितलं आहे तेव्हा त्यांच्याबरोबर सोपानदेव आणि निवृत्तीनाथ आहेत, ज्ञानेश्वर महाराज आणि मुक्ताई घरी आहेत, आणि ते दोघं आतुरतेने वाट बघतायत की आता हे तिघं येतील, चौघं म्हणजे आई वडील आणि दोन भाऊ, आणि आल्यानंतर काहीतरी आनंदाची बातमी सांगतील की काहीतरी मार्ग निघालाय तोडगा, या आनंदात ते आहेत. आणि हे चौघही जण आले आणि ते कोणी काही बोलत नाहीये, कारण काय होणार आहे पुढे हे निवृत्तीनाथ सगळ्यात मोठे आहेत. लक्षात घ्या, सगळ्यात मोठे आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा ते चार भावंडात सगळ्यात मोठे आहेत, वास्तविक ते लहानच आहेत वयाने. म्हणजे हा प्रसंग जेव्हा घडतोय त्यावेळेला मुक्ताबाई साधारण 8 वर्षाच्या आहेत. तुम्ही कल्पना करा काय परिस्थिती, बरं दुसरं घरात कोण नाहीये त्यांना सांभाळायला, आणि त्या दिवशी रात्री हे जायला निघाले तर मुलांना न कळता ते झोपेत असतानाच आपण जाऊ असं म्हणून हे दोघं जण जायला निघाले. अंगणात आले तर चारही भावंड समोर उभी. ज्ञानेश्वर महाराज हे मूलतः खूप संवेदनशील, अंतःकरण अगदी संवेदनशील असल्या कारणाने ते गामसून रडत होते. ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव रडत होते, निवृत्तीनाथ त्यांच्या नावाप्रमाणे निवृत्त ते शांत बसलेले होते. दुःख झालं नसेल याच्यातला भाग नाहीये, पण तो सगळा आवेग त्याने धरून ठेवला होता. आणि या सगळ्यांमध्ये स्थिर कोण असेल तर मुक्ताबाई होती. म्हणजे आईला बिलकुल रडल्या अगदीच, कारण समजतंय की याच्या पुढे आई वडील दिसणारच नाही आणि खऱ्या अर्थी आपण पोरके होणार आहोत ही जाण त्यावेळेला आहे. पण त्यांनी स्वतःचं रडू आवरून ज्ञानेश्वर महाराजांचं सांत्वन करायला सुरुवात केली. 8 वर्षाच्या मुक्ताबाई, 8 वर्षाच्या, आणि ते दोघं निघून गेले. त्याच्यानंतर यांच्या समोर मोठा प्रश्न उभा राहिला होता. सगळ्यात मोठा प्रश्न होता चरित्रार्थाचा, जीवन जगण्याचा. पण त्यांचे जे चुलत घराणं होतं ते खूप चांगलं होतं. ते आपण पुढे बघू की त्यांना कशी मदत केली गेली, पैठणला कसं त्यांना पुढे केलं गेलं, त्यांच्या
काकांनी कशी मदत केली, त्यांची जी आजी होती ती खूपच, ते सगळेच त्यांचे कुटुंब चांगलं होतं. पैठणला राहायचे ते. पण तिथपर्यंतचा सगळा प्रवास हा इतका कठीण आहे मुक्ताबाईंचा. म्हणजे भिक्षा, पोरांना भिक्षा मागायची असं ठरवलं. म्हणजे आता काही करायचं, काय करायचं, पोरांना भिक्षा माग, कोरडे पदार्थ, डाळ तांदूळ शिधा. आणि मग ते भिक्षा मागायला एकदा मुक्ताबाई गेल्या होत्या, तर ऊन होतं रणरणट आणि तहान लागली. ते एका ठिकाणी थांबल्या आणि पाणी मागितलं प्यायला. तिथे माठ भरलेला होता पाण्याचा. तिथे एक दुसरी मुलगी होती, तिच्याकडे तिने पाणी प्यायला मागितलं. तिने स्वाभाविकता ते पाणी माठातनं काढून दिलं, प्यायला दिलं. तर त्या घरातलं ते जे कोण ब्राह्मण कुटुंब होतं ते त्यांनी बघितलं की ही मुक्ताला पाणी देते, आणि तो आला तिथे त्यांनी, आणि त्याने ते हातातलं भांडं ढकलून दिलं पाण्याचं, आणि ते माठातलं पाणी ते पण ओतून दिलं. का तर म्हणे संन्यासाच्या मुलीची सावली पडली त्याच्यावर. एवढी अवहेलना ही 8 ते 9 वर्षाची मुलं सहन करत होती. क्रूरता, म्हणजे समाजाची ही क्रूरता अनुभवलेली आहे त्यांनी. तसाच प्रसंग मग ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत घडला, की ते जेव्हा पोरांना भिक्षा मागायला एकदा बाहेर पडले होते, तेव्हा एक ब्राह्मण मनुष्य त्यांच्या समोर आला आणि तो मला, अरे तू कशाला माझ्या समोर आलास, तुझं तोंड मला दिसल्यामुळे मला विटाळ झाला म्हणे, आता माझं सोळं मोडलं, म्हणून तो आंघोळीला गेला पाण्यात. आणि त्यांनी या गावात ओरड सुरुवात केली की यांचा चेहरा बघू नका, यांचा चेहरा बघणं अपशकुन असतो. तो घाव इतका त्यांच्या अंतःकरणावरती झाला की आपलं तोंड बघून एखाद्याला अपशकुन होणार असेल तर आपलं तोंड दाखवाच कशाला, म्हणून ते तरातरा घरामध्ये आले आणि दार लावून घेतलं आणि आतमध्ये बसून राहिले. तेव्हा 3 भावंड घरामध्ये होती निवृत्तीनाथ. आपल्याला कळलं नाही ज्ञानेश्वरांना काय झालं. एकदम आधी हाका मारून झाल्या, बराच वेळ हाका वगैरे मारल्या, पण दार काही उघडलं नाही. आणि मग थोडस फटीतनं बघितल्यावर कळलं की ते शांतपणे डोळे मिटून बसलेले आहेत आणि डोळ्यातनं पाणी येत आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या. मुक्ताबाईंच्या लक्षात आलं. त्यांनी या दोघांना सांगितलं तुम्ही काळजी करू नका, मी ज्ञानेश्वर दादाचं मी सांत्वन करते, असं म्हणून त्यांनी तिथे त्या क्षणी त्यांना जे स्फुरण झालं ते ताटीचे अभंग. ते अभंग आपण बघितले. म्हणजे हरिपाठाकडे जाण्यापूर्वी मी हे सांगण्याचं कारण असं आहे की हरिपाठाच्या जनक मुक्ताबाई आहेत, पण त्याची सुरुवात काय ही अचानक झालेली नाही, ती अगदी मूलतः म्हणजे ताठीचे अभंग जर का एक एक अभंग बघितला त्या क्षणी ते स्फुरण झालेलं आहे, प्रसंगात्मक निर्माण झालेले अभंग. आपल्याला असे अभंग वगैरे काय स्फुरण. म्हणजे योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा, विश्व रागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी, शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, संत जेणे व्हावे जग बोलणे सहावे, तरीच अंगी थोरपण जया नाही अभिमान, थोरपण जेथे वसे तेथे भूत दया असे, रागे भरावे कवणापरी आपण ब्रह्म सर्व देशी, ऐसी समदृष्टी करा ताटी उघडा ज्ञानेश्वर. काय शब्द रचना आहे मुक्ताबाईंची. 8 वर्षाच्या मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना सांगताय की रागे भरावे कवणा परी आपण ब्रह्म सर्व देशी. म्हणजे हे लक्षात येतं की ह्या वयामध्ये सुद्धा या दोन्ही बहीण भावंडांना आत्मानुभूती पूर्ण अवस्थेपर्यंत आलेली होती. कारण त्या म्हणतात आपण रागावे, कुणावर रागवायचं, कारण रागवण्यासाठी कोणतरी वेगळा आपल्यापासून असला पाहिजे. आपणच सगळीकडे ब्रह्म म्हणून म्हटलेलो, रागवणार कुणावरती. हे 8 वर्षाच्या मुक्ताबाई सांग. अतिशय उंचीच. आणि मग ते 11 अभंग म्हणजे ताटीचे 11 ते 12 अभंग पुढे निर्माण झाले. आणि त्याच्यानंतर मग ज्ञानेश्वर महाराज जे त्यांच्या खोलीतनं बाहेर सिद्ध टेकडी म्हणून त्यांची ती जागा होती तिथली, त्याच्यावरती त्यांची झोपडी होती. आणि तिथनं ते बाहेर आले आणि ते त्या आविर्भावातच बाहेर आले की आता जे काय होईल ते सगळं सहन करून आपण आपल्या कार्याला लागलं पाहिजे. हे ह्याचं कंपॅरिझन नाही म्हणता येणार, पण सुंदर अभ्यासपूर्ण वर्णन डॉक्टर सदानंद मोरे जे संत साहित्याचे गाडे अभ्यासक, जे तुकाराम महाराजांचे वंशज आहेत आताचे,
त्यांनी इतकं सुंदर वर्णन केलं की जसं युद्धभूमीवरती गेल्यानंतर अर्जुनाला मोह झाला आणि तो शस्त्र टाकून खाली बसला आणि भगवंताने त्याला गीता उपदेश करून तो पुन्हा उभं राहिला, तद्वत इथे ज्ञानेश्वरांच्या बाबतीत झालं की त्यांना ती उद्विग्न अवस्था प्राप्त झाली, नाराजी निर्माण झाली. पण जसं कृष्णाने त्याला गीता सांगितली तशी इथे मुक्ताबाईने पुन्हा कृष्णाला त्याची गीता सांगितली आणि तो पुन्हा कार्यप्रणव झाला. इतकं सुंदर वर्णन त्यांनी केलं. आणि त्याच्यानंतर मग पुढे हे ज्ञानेश्वरीची निर्मिती, मग चांगदेव पासष्टी. चांगदेव पासष्टीचा प्रसंग तर सुंदर आहे, तो पुढे क्रमाने येईल मुक्ताबाईंच्या चरित्रामध्ये, अप्रतिमच आहे तो. विसोबा खेचर त्यांचा प्रसंग, नामदेव महाराज आणि मुक्ताबाई यांचे संवाद, काय सुंदर संवाद आहे. आणि मुक्ताबाईंचं एक वैशिष्ट्य होतं की मुक्ताबाई जितक्या समजूतदार होत्या ना तितक्या त्या रागीट पण होत्या, थोड्याशा रागवायच्या पण पटकन. म्हणजे नामदेव महाराज आणि मुक्ताबाईंचा जेव्हा पहिला सामना झाला त्या तर रागावलेल्या होत्या नामदेव महाराज, कडक पण होत्या तशा त्या. पण वैशिष्ट्य असं होतं की सगळ्यात धाकटी बहीण, पण एका क्षणानंतर ती सगळ्यांची आई झाली होती. अक्षरशः मुलासारख्या तिघांना सांभाळत होती, तिघांना. आणि हे सगळं बळ आदिशक्तीच त्या होत्या, त्यामुळे तो भाग निराळा. पण तरी देखील हे सगळं बळ त्यांच्याकडे होतं. ह्याचं कारण त्या स्वतः साधक होत्या. लक्षात ठेवा, हे सगळे संत आपापली साधना करत होते. आणि मग ह्या प्रत्येकाकडनं जे साहित्य निर्माण झालं त्याच्यामध्ये हरिपाठाची जी निर्मिती झाली. पहिले निवृत्तीनाथांचा हरिपाठ, आधी ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आला, मग निवृत्तीनाथांचा हरिपाठ, मग मुक्ताबाईंनी. आता हरिपाठ कधी रचला ह्याचं कुठे नोंद नसते, त्याचा काळ नसतो. पण तो त्यांच्या या संपूर्ण 17 वर्षाचा अवघा 17 वर्ष आयुष्य आहे त्याच्यात तो कधीतरी प्रगट झालेला आहे. पण तो इतका सुंदर पद्धतीने प्रगट झाला. म्हणजे हरिपाठाचं त्याचे 10 अभंग आहेत. मुक्ताबाईंच्या हरिपाठाचे 10 अभंग आहेत. मला एकाने विचारलं होतं की दादा सगळेच्या सगळे अभंग या 8-10 दिवसात घेणार का? म्हणलं एक अभंग किती दिवस चालतोय त्याच्यामध्ये. एक अभंग समजून घ्यायचा म्हटलं तर आपलं वर्ष जाऊ शकतं स्वतःच व्यक्तिगत, इतकं तो सखोल अभंग आहे त्यांचं. म्हणजे पहिला जो अभंग आहे त्या अभंगामध्ये पहिलीच रचना त्यांच्या 4 चरणांचा अभंग आहे मुक्ताबाईंचा, पहिला हरिपाठामधला. नामबळे देही आसोनी पै मुक्त, शांती क्षमा चित्त हरिभजन, दया धर्म चित्ती सर्वभूती करुणा, निरंतर वासना हरिरूपी, माधव मुकुंद हरिनाम चित्ती, सर्व पै मुक्ती नाम पाठे, मुक्ताईचे धन हरिनाम उच्चारू, अवघाची संसारू मुक्त केलं. पहिला हरिपाठामधला अभंगाच्या पहिल्याच चरणामध्ये नामबळे देही आसोनी पै मुक्त, पहिल्याच चरणामध्ये नाम म्हणजे प्रक्रिया, उपासनेची प्रक्रिया आणि त्या प्रक्रियेची फलश्रुती पहिल्याच चरणात सांगून टाकतो. आपल्याला इंटरेस्ट फलश्रुतीवरती खूप असतो. फलश्रुती काय सांगितलंय? अथर्व शीर्ष म्हणताना फलश्रुतीमध्ये काय आहे? गणपती स्तोत्र म्हणताना फलश्रुती काय सांगितली? रामरक्षेची फलश्रुती काय? मारुती स्तोत्र फलश्रुती आपल्याला फार इंटरेस्ट असतो. संत हुशार, अतिशय सगळे मानसोपचार डॉक्टर होते सगळे संत. हे त्यांना माहिती असतं की फलश्रुती नाही लिहिली ना तर लोक वाचणार नाहीत. ते आम्ही इतके इन्व्हेस्ट करू, त्याच्या बदल्यात आम्हाला काय मिळणार ते कळलं तर इन्व्हेस्ट करू, म्हणून आधीच फलश्रुती. मुक्ताबाईंनी पहिल्याच चरणात फलश्रुती, नामबळे देही, उपासना सांगितली नाम, त्याचा परिणाम सांगितला नामाचं बळ, आणि त्याची फलश्रुती काय? देही आसोनी पै मुक्त, ही त्याची फलश्रुती. नामबळे देही आसोनी पै मुक्त, शांती क्षमा चित्त हरिभजन. मुक्ताबाई या सद्गुरुस्थानी आहेत, फक्त चांगदेवांच्या सद्गुरुस्थानी आहेत असं नाहीये. त्यामुळे जे सांगायचं आहे ते अगदी टू द पॉइंट सांगतात. संत हा शब्दच मुळात मुक्ताबाईंनी दिलेला आहे. म्हणजे ताटीचे अभंग जे दिले ना, त्या ताटीच्या अभंगामध्ये सगळ्या पहिला तो शब्द संत जेणे व्हावे जग बोलणे सहावे. संत हा शब्द जो आला तो मुळात आलाच मुक्ताबाईंकडे संत. नंतर त्याच्या अनेक व्याख्या झाल्या.
समर्थाने त्याची एकदम एक्झॅक्ट व्याख्या केली. दासबोधाचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्हाला कुठल्याही गोष्टीची शुद्ध डेफिनेशन हवी असेल, डायरेक्ट डेफिनेशन, तर दासबोध होता. म्हणजे सद्गुरू म्हणजे काय, सत्शिष्य म्हणजे काय, साधू म्हणजे काय, संत म्हणजे काय, बद्ध म्हणजे काय, मुमुक्षु, सगळ्याचे डेफिनेशन. जो जाणेल भगवंत तया नाव बोलीजेल संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. स्पष्ट. जो मानेल भगवंत नाही, जो जाणेल भगवंत. सद्गुरूंची डेफिनेशन सांगितली. सद्गुरू कशाला करावे ते सांगितलं. सद्गुरू काय करतात, जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूल क्रियेचे साधन, तोची सद्गुरू निधान दाखवी डोळा. सद्गुरूंचं काम आहे. मुक्तावळी तेच करतायत, निधान दाखवी डोळा. म्हणून पहिल्याच चरणात त्यांनी फलश्रुती सांगितली की नामाचं फलश्रुती काय, देही असोनी पै मुक्त, ही फलश्रुती आहे नामाची. नाम साधनेचं महत्व आहे निश्चितपणे. साधनेमधले दोन मार्ग हे सगळ्यात सोपे आहेत लक्षात. एक नाम आणि दुसरं ध्यान. अंतःकरणामध्ये भाव निर्माण होण्यासाठी, म्हणजे भक्ती युक्त भाव निर्माण होण्यासाठी जे प्रमुख साधन असतं ते नाम असतं. आणि नामाने अंतःकरणामध्ये जो भाव तयार होतो, तो भाव दृढ धरून ध्यान कालामध्ये ईश्वर तत्वाचा वेध घेतला की प्रत्यक्ष ईश्वराचा स्पर्श अनुभवता येतो. म्हणून नाम आणि ध्यान या महत्वाचे साधन सांगितले. पण आम्हाला इतकी वर्ष नाम घेतलं पण आम्हाला ते साध्य का होत नाही, कारण जे साधन आहे त्याला आम्ही साध्य करून ठेवलेलं असतं. नाम हे साधन आहे, नाम हे साध्य नाहीये. नाम ज्याचा निर्देश करतंय ते साध्य आहे. त्यामुळे नाम घेताना चित्त त्या नाम ज्याचा निर्देश करतंय त्या तत्वावरती असलं पाहिजे. पण आपलं चित्त त्या तत्वावर नसतं, आपलं चित्त संख्येवरती असतं नामाच्या. गल्लत. म्हणून मुक्ताबाईने इथे जो शब्द वापरला तो नामाचं बळ हा शब्द वापरलेला आहे. नामबळ, नामाचं बळ कशाने प्राप्त होतं. मुळात बळ म्हणजे काय, बळ याचा अर्थ शक्ती, आणि शक्ती याचा अर्थ सिद्धी नाही. अंतःकरणाची स्थिर स्थिती नामाने प्राप्त होते. आता शक्ती असं म्हटलेलं आहे. आता शक्ती म्हटलं की आपल्याला सिद्धी. की वेगवेगळ्या सिद्धी लोक सांगणारे असतात, तुम्ही इतकं नाम घ्या तुम्हाला ही सिद्धी प्राप्त होईल. एकाने सांगितलं होतं वाचा सिद्धी. इतके लाख नाम घेतलं की वाचा सिद्धी प्राप्त होते. तर वाचा सिद्धी म्हणजे काय, लोकांना असं वाटतं की आपण जे बोलू ते होणार म्हणजे वाचा सिद्धी. अशी कुठली सिद्धीच नाहीये. कारण अशी सिद्धी मानवाला भाव झाली तर गोंधळच माझेल. नाही तरी इतका गोंधळ करतो. अशी सिद्धी मिळेल तर काय होईल, मी बोलीन ते होणार, असं कधीच होणार. आपण बोलू ते काही होत नाही. गोंधळ महाराजांना प्रश्न विचारतो वाचा सिद्धी म्हणजे काय, असं महाराज एकदा पटकन म्हणून गेले. सतत रामनाम घे तुला वाचा सिद्धी प्राप्त होईल. त्याला लगेच कौतुक, वाचा सिद्धी म्हणजे काय, ते म्हणजे तुझी वाणी आणि वाचा अशा पद्धतीने सिद्ध होईल की तू रामाशिवाय काही बोलणारच नाहीस. वाचा सिद्धी सोपं सांगितलं. संत कधी ट्रॅक सोडून जात नाहीत इकडचं तिकडे, ते परफेक्ट ट्रॅकला असतं. तसं नामबळे असं ते शब्द वापरला. नामाचं बळ ही शक्ती कशाने प्राप्त होते, अखंड नाम घेतले. अखंड नामाचं बळ म्हणजे अखंड नाम घेणं. नाम स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरण पावावे समाधान. समर्थने अखंड नाम. तर अखंड नाम घ्यायचं म्हणजे काय म्हणतो, आपल्याला स्थूल अर्थ पटकन समजतो पण त्याचा गर्भित अर्थ लक्षात घ्यावा लागतो. अखंड नाम घ्या. आता अखंड नाम घ्या म्हणजे कसं घेणं, अनुसंधानामध्ये ईश्वराचं सतत स्मरण राहिलं पाहिजे. एरवी नाम आपण घेतोच, चालता बोलता खाता जेविता नाना उपभोग भोगिता नाम विसरो नये. नाम विसरो नये. आपण शब्द लक्षात घेत नाही. समर्थाने सांगितलं की चालता बोलता धंदा करिता. स्वामी म्हणायचे धंदा करिता लक्षात ठेवा, धंदे करिता नाही, धंदा करिता. तिथे सुचिता पण सांगितलेली आहे.
खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता, नाम विसरू नये. इथे विसरू नये हा शब्द आहे, कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी समर्थाने सांगितल्या त्या सगळ्या कर्मप्रधान गोष्टी आहेत. इथे आपण काहीतरी करतोय, कुठेतरी दुसरीकडे एंगेज होत, ते करताना नामाचा विसर पडू शकतो. त्यामुळे ते करताना नाम विसरू नका, पण तेवढंच करताना नाम घ्या, असा आपण आपल्या सोयीसाठी अर्थ घेतलेला आहे. तरी पुढे सांगितले ते लक्षातच घेत नाही. शिष्य एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांतीस जावे, तेने गुणे जुडावे परमार्था. किंवा तुकाराम महाराज म्हणतात तसं ठाईचं बैसोनी. ठाईचं म्हणजे आहेच तिथे, कुठेही जंगलात बिंगलात तिकडे जाण्याची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवा. तुकाराम महाराज ठाईचं आहेच तिथे, पण बसून. म्हणजे ह्या सगळ्यांच्या व्यतिरिक्त माझी नामाची उपासनेची वेगळी बैठक असायला पाहिजे. आणि तेवढ्याने पुरत नाही म्हणून अखंड नाम सांगितलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त ज्यावेळेला चित्त मोकळं असल्यासारखं वाटतं तेव्हा अनुसंधानामध्ये नाम ठेव, अखंड नाम. आणि असं नाम जर का तुम्ही घेत असाल, असं आपल्याला मुक्ताबाई सांगतायत, तर त्याचं तुम्हाला एक बळ प्राप्त होईल. गोंदवलेकर महाराज पण म्हणायचे, जो नाम घेतो त्याच्या मागे उपासनेचे बळ असतं, असं ते. उपासनेचं बळ असतंच निश्चितपणे. प्रचिती विण जे बोलणे ते अवघेच कंटाळवाणे. समर्थ भयंकर शब्द योजतात. प्रचिती विण जे बोलणे ते अवघेच कंटाळवाणे, तोंड पसरून जैसे सुणे. सुणे म्हणजे कुत्रे, रडवून गेले. काय मागचं पुढचं ठेवत नाहीत ते. म्हणजे एखादा व्यक्ती उपासनेबद्दल बोलतोय, साधनेबद्दल बोलतोय, त्याची व्यक्तिगत त्याच्या मागे साधना असेल तर त्याचा एक परिणाम असतो, अन्यायाचा परिणाम नाही. कारण का, त्याच्या मागे उपासनेचं बळ असतं. त्या कलावती आई होत्या ना, त्यांच्या जीवनातला एक तो प्रसंग इतका छान आहे की त्या एकदा हरी मंदिरामध्ये बसल्या होत्या आई, आणि एक मुलगी आली आणि खूप चिडलेली, अशी उद्विग्न होती, रडत रडत आली. धावत धावत आली आईंच्या जवळ. आई म्हणे काय झालं, एकदम काही नाही, सगळ्या संसाराला कंटाळलंय, कुणी माझ्याकडे काही लक्ष देत, त्यासाठी ती तक्रार केली. मग इथे का हरिमंदिराच्या विहिरीमध्ये जीव द्यायला आले, म्हणजे इथेच जीव देते हरिमंदिराच्या विहिरीमध्ये. तर असं म्हटल्यावर ती आई अगदी शांतपणे म्हणाल्यामुळे, ठीक आहे आत्ता नको जीव देऊ. काय आता आई ते शांतपणे, आत्ता नको जीव देऊ, आता बरीच लोक आहेत, एक तर भांडून आले, भूक लागली असेल, थोडस जेव, मग आपण भजन करू, मग रात्री सगळी निजादीत झाली की मी तुला कंदील दाखवीन, मला तू उडी मार, असं आईने सांगितलं शांतपणे. आणि त्या आईने सांगितल्याप्रमाणे ती थांबली, तिथे जेवली वगैरे, हरिभजनामध्ये रमली वगैरे, सगळं झालं. आणि मग नंतर आई मारल्या, चल आता कंदील घेऊन. कुठे मारले, विहिरीत उडी मारायच्या ना. मी ते सोडून दिलं. तेव्हा मी रागाच्या भरात बोललो, विसरून गेल्या. परिणाम, हा परिणाम कसला होता, हा त्यांच्या वाणीचा परिणाम होता आईंच्या. एवढी सिद्ध, ह्याला सिद्ध वाणी असं म्हणतात. ही वाणी त्यांना कधी कशामुळे प्राप्त झाली, तर हे आध्यात्मिक उपासनेचं बळ आहे, त्याला ते बळ असं म्हटलं. बळ, नामाचं बळ आहे. असं आपण करायचं नाही. आपण संत नाही, हे लोक स्वतःला समजतात, तो भाग देणारा. पण असं आपल्याकडे कुणी उद्योग घेऊन झालं तर आपण त्याला असं सांगायचं नाही, ठीक आहे नंतर उडी मार म्हणून. तो खरंच उडी मारेल, नसेल मारणार तरी मारेल, आपले चेहरे बघून. ते त्यांचं सहज बोलणं होतं, म्हणून त्याला सहज बोलणे हितोपदेश असं जे म्हटलेलं, त्याचं कारण ते की संतचे सहजपणे बोलून जातात, पण त्याचा परिणाम असतो. कारण का, त्यांच्या मागे त्यांचं उपासनेचं बळ असतं. आणि त्याचा अल्टिमेट परिणाम काय असतो, देही असोनी पै मुक्त. देही असोनी पै मुक्त हे जरा थोडंसं समजणं कठीण आहे. देहामध्ये आहे पण मुक्त पण आहे, असं कसं होईल. कारण आपली साधारण समज जी आहे की मुक्तीची अवस्था म्हणजे काय, मेल्यानंतर मुक्ती असं आपण म्हणतो. पण मेल्यानंतर मुक्ती हे जर का सत्य असेल, हेच सत्य असेल, तर त्याच्यासाठी एवढी साधना करण्याची काय गरज आहे ना. आपण इच्छा असो नसो प्रत्येक जण मुक्त होणार आहे कंपल्सरी. मग मुक्तीची अवस्था म्हणजे स्वरूप स्थिती, त्याला मुक्तीची अवस्था म्हटलं.
याची जन्मे येण्याची काळी, संसारी होईचे निराळे, मोक्ष पावीचे निश्चय, स्वरूपाकारे, असं समजायचं. मोक्ष म्हणजे काय? स्वरूप स्थिती प्राप्त होती देहामध्ये असताना. त्याला त्यांनी म्हटलेलं आहे देही असूनही पै मुक्त. देहामध्येच आहे पण अंतःकरण देह भावनेपासून मुक्त आहे. पूजनीय गुरुदेव रानडे अलाहाबाद विद्यापीठाचे कुलगुरू होते. सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 1 तास असं कॉलेजमध्ये असल्यापासून नामस्मरण करायचं. बरं, विशेष त्यांच्या बाबतीमध्ये सांगा. बरं, ही विशेषता नाहीये पण तरी देखील त्यांच्या बाबतीत एक विशेषता सांगायची झाली तर पूर्ण 40 वर्षामध्ये एकही दिवस असा त्यांच्या आयुष्यात गेला नाही की जो दिवस या दिवशी त्यांची प्रकृती धड असेल, ते सतत आजारी असेल काही ना काही कारणास्तव. मेंदूचा क्षय होता त्यांना. पण कट्टाचा नेम हा त्यांचा शब्द आहे गुरुदेव रानडेंचा. कट्टाच्या नेमाने त्यांनी परमार्थाचं ध्येय गाठलं. म्हणजे 1901 साली त्यांना अनुग्रह झाला भाऊसाहेब उमदीकर महाराजांचा गुरुदेव रानडेंना 1901 साली. आणि 1920 साली गुरुदेव स्वतः आत्मविश्वासाने असं म्हणतात, आता माझ्यापुरता परमार्थ पूर्ण झाला. काय साधनेचं बळ असलं पाहिजे. 2 दशकांच्या भावपूर्ण साधनेचा हा परिणाम होता. हे सांगण्याचं कारण नाम घेता घेता साधक देहामध्ये असून सुद्धा नामरूप होतो. म्हणजे महाराज असं म्हणायचे, गोंदवलेकर महाराज, की पहिले नाम घेण्यापासून सुरुवात होते. पहिले नाम ठरवून घ्यावं लागतं, नंतर नाम घेतलं जातं आणि नंतर नाम होतं, अशी स्थिती प्राप्त होते. देहात असून देहातून अलिप्त होणे म्हणजे देहबोधावरती असताना देहबोधापासून मुक्त होणे. काय असतं, जी काही सगळी दुःख असतात, मग ती भावनिक असू देत, शारीरिक असू देत, ती सगळी देहापुरती संबंधित असतात. देह आहे तोपर्यंत ही सगळी दुःख आहे. म्हणून त्यांना नामबळे देही असोनीपै मुक्त, नामबळे देही असोनीपै मुक्त, की मी देहामध्ये आहे पण देहापासून मुक्त आहे. त्याचं कारण काय? नामाचं बळ आहे. मी सतत नामामध्ये. कलावती आईने एकाने विचारलं की तुम्हाला काही लोक इतकी आदवा तद्वा बोलतात पण तुमचा चेहरा प्रसन्न नसतो, असं कसं काय? खूप त्यांना त्रास दिलाय लोकांनी. संतांना कोणी स्वस्थ बसूच देत नाही. आईने तर खूप त्रास दिलेला आहे, कारण की स्त्री संत, त्यामुळे फार त्रास सहन केलाय त्यांनी. पण लोक काय वाटेल देऊन आदवा तद्वा बोलायचे. त्या आपल्या नामात काही रागवा बिगवा शांत. ते एका साधिकेने त्यांना विचारलं की आई तुम्हाला लोक एवढे येऊन बोलतात पण काय, आम्हाला असं म्हणे असं कुणी असं काही बोललं तर इतका राग येतो, कधी कधी प्रतिक्रिया देता येत नाही, सारखं दिवसभर पडून राहावं असं वाटतं, चिडचिड झालेली असते. तू एवढं प्रसन्न असता असं कसं काय? तर त्यामुळे मला कुणाचं काही बोललं जे असतं ते माझ्यापर्यंत पोचतच नाही. मला त्याची काही जाणीवच होत नाही. असं कसं माझ्या, असं कशी जाणीव होणार नाही? कानावर जे पडतं ते ग्रहण करून त्याची संवेदना मेंदूपर्यंत जाणारच आहे ना. असं कसं काही तुमच्या लक्षात येत नाही? तेव्हा आई मला की बघ अगं, डॉक्टरांना जेव्हा कापाकापी करायची असते एखाद्याच्या शरीरावरती म्हणजे ऑपरेशन, तर तेव्हा ते काय करतो, भूल देतो. आता भूल दिल्यामुळे काय होतं, वास्तविक ते कापणारच आहेत पण भूल दिल्यामुळे त्याला त्या जाणीवा होत नाही त्या वेदनेच्या. तसं म्हणे मी नामाच्या साह्याने माझ्या अंतःकरणाला भूल देऊन ठेवलेली, त्यामुळे कुणीही काही बोललं तरी ते माझ्यापर्यंत येतच नाही, कारण माझं चित्त नामात आहे, तिथे नाहीये. तुमची जी अवस्था आणि हा नामाचा परिणाम आहे असं ते सांगतंय. बरं, इथे वैशिष्ट्य असं आहे, हे नामबळे म्हटलंय. कुठल्याही विशिष्ट देवाचं नाव त्यांनी असं आता वास्तविक त्या पांडुरंगाच्या भक्त आहेत, मुख्य उपासनांची कृष्णाची उपासना आहे. इथे त्या पांडुरंगाचं नाम वगैरे म्हणू शकल्या असत्या, हरिनाम म्हणू शकल्या असत्या, पण त्यांनी ते नाम म्हटलं कारण प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते. वेगवेगळ्या ठिकाणी आवड वेगळी असू शकते. कुणी रामाचं नाव घेईल, कुणी कृष्णाचं घेईल, कुणी दत्तांचं घेईल, वेगवेगळे आपल्या आराध्य दैवत असतात. पण कुणाचंही का असे ना, त्यांनी सांगितलं नामबळे, जे तू नाव घेतोयस ते नामबळ. कर्म करत असताना अकर्तृत्वपणाचा बोध अंतःकरणात निर्माण होणं, याला पण देहातनं मुक्त होणं असं म्हणतात. प्रत्येक वेळेला देहातनं मुक्त होणं म्हणजे काय काय असतं की योगात 2 अवस्था आहेत. एक प्रत्यक्ष साधना करत असताना येणारी देहमुक्ततेची अवस्था, आणि त्या साधना कालातनं बाहेर पडल्यानंतर त्या देहमुक्ततेच्या अनुभूतीचा संस्कार घेऊन ते चित्त व्यवहारामध्ये वावरतं, ती एक देहमुक्ततेची अवस्था.
अशा दोन स्थिती असतात. पहिले त्या अवस्था असतात, नंतर त्या स्थिर झाल्या की त्याची स्थिती प्राप्त होते. अवस्था ही क्षणिक असते, स्थिती ही परमनंट असते. साधक अवस्थेमध्ये एखाद्या प्रगत साधकाला ही अवस्था प्राप्त होते, अनुभवाला येते, क्षणिक असते. पण कालांतराने ती दृढ होत गेली की त्याची स्थिती प्राप्त होते. कारण ही अवस्था नंतरची नाहीये, ही पलीकडची अवस्था नाहीये, ही अलीकडचीच अवस्था आहे. देह सोडल्यानंतरची अवस्था नाहीये, देहात असतानाची अवस्था आहे. म्हणूनच मुक्ताबाई म्हणू शकल्या ना ज्ञानेश्वर महाराजांना. आपण जे बघितलं ताटीच्या अभंगामध्ये, ज्या ते म्हणाल्या की रागे भरावे कोणावरी, कुणावर रागवायचं, अवघ्या ठिकाणी आपणच नटलेलो. याचं कारण 8 वर्षाच्या असताना मुक्ताबाईला ही अनुभूती आलेली आहे आणि त्यांना स्वतःला हे माहिती की आपल्या दादाला पण ती अनुभूती पूर्ण आलेली आहे. म्हणून ते सरळ सांगतात, त्यात रागवणार कुणावरती. देही असोनी पै मुक्त. स्वामी आमचे असं म्हणायचे की संतांचं जे सगळं साहित्य आहे ना, ती त्यांची आध्यात्मिक थिअरी आहे. म्हणजे आधी त्यांनी सगळं तसं जगून दाखवलेलं आहे आणि ते त्यांनी थिअरीमध्ये मांडलं, ते त्यांचं सगळं साहित्य आहे. आपण काय करतो, आपण फक्त साहित्यात रमतो, त्याचं प्रॅक्टिकल आपल्या आयुष्यात इम्प्लिमेंट करायचं असतं, प्रयत्न तरी करायचा असतो. अगदी त्यांच्यासारखं आपल्याला जमणारच नाही, शक्यच नाहीये. पण ते काय सगळे संत ते अवतारीच होते असं म्हणून सोडून पण देऊन चालणार नाहीये. त्याचं अनुशीलन करून थोडं थोडं आपल्या जीवनात उतरायचा प्रयत्न केला. आणि उदाहरण देहासी होईल अंत मग मी पावेला अनंत, ऐसे बोलणे निभ्रांत मानूची नाहीये. समर्थ म्हणतात तसं, असं नाहीये. किंवा स्वरूपानंदाने इतकं सुंदर त्याच्यावरती साखी रचलेली आहे. आता मज काय काळाचे ते भय, श्री गुरूंचे पाय देखिले, राहे कोठे कैसा देहाचा संबंध, होता आत्मबोध अंतर्यामी. देहाचे व्यापार चालता अलिप्त, राहे साक्षीभूत सर्व काळ, राहो किंवा जाओ देह नाशिवंत, मी तो देहातीत स्वामी म्हणतो. मुक्तीची अनुभूती देहात असताना मुक्तीची अनुभूती. ती स्थिती आहे, अवस्था नाहीये, स्थिर झालेली भूमी. एकदा ना एक प्रसंग मी वाचला होता की कलावती आई एकदा झोपायच्या आधी, तर झोपायच्या आधी जाई जुईचा हार करायच्या, कृष्णाला अर्पण करायच्या आणि मग झोपायला जायच्या. तशा त्या जाई जुईचा हार एकदा विणत बसल्या होत्या आणि एक छोटी दुसरी साधिका होती, त्यांची पाय चेपत होती. आईच्या पाय पसरून बसल्या होत्या, पाय चेपत होते. तर त्या इतक्या रंगून गेल्या त्या हार करण्यामध्ये, आणि एकीकडे कृष्णाचं भजन चाललेलं होतं मुखाने, आणि त्या रंगून गेल्या त्याच्यामध्ये. आणि रंगता रंगता तो हार पूर्ण झाला, आणि हार पूर्ण झाल्याने त्या बाजूच्या सेविकेला माझ्या, बाळ तू इथे माझे पाय चेपत बस, तोपर्यंत जाऊन मी कृष्णाला हार घालून येते. देही असोनी पै मुक्त. ही योगस्थिती आहे अर्थात, की देहाचं भानच राहत नाही. मी जी शुद्ध अस्तित्वाची जाणीव, हिची अनुभूती आल्या कारणाने मी म्हणजे देह नाही हे पक्क ठसलेलं असतं. मी देहात आहे, मी म्हणजे देह नाही, ही अवस्था निर्माण झाली. त्यामुळे ते अलिप्त जे म्हणतात ना, की मी अलिप्तपणे सगळ्या गोष्टींकडे बघू शकतो, त्याचं कारण त्यांना स्वतःकडे अलिप्तपणे बघण्याची सवय झालेली असते. आणि ती सवय शाब्दिक नाहीये, अनुभूतीपूर्ण आहे. त्यांनी तो प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असतो. रामकृष्ण परमहंस त्यांच्या जीवनात असे विविध प्रसंग आहेत. एकदा कालीमातेसमोर बसलेले होते आणि भावावस्थेमध्ये निघून गेले समाधीच्या. आरतीची वेळ झाली आईच्या, म्हणून त्यांचा एक शिष्य त्यांना उठवायला गेला आणि थोडस हलवून उठवलं. ठाकूर चला म्हणे, आरतीची वेळ झाली. तर लहान निरागस बाळासारखं त्याच्याकडे मान वर करून बघितलं आणि एकदम डोळ्यातनं पाणी आलं त्यांच्या, आणि मला येताच येत नाहीये, मी कसं येऊ. तर त्याला इतकं आश्चर्य वाटलं की काय झालं ठाकूर, कसा येऊ. म्हणजे नेहमीप्रमाणे चला मी तुम्हाला घ्यायला आलोय. अरे पण मला येताच येत नाहीये. मला का, माझं शरीरच सापडत नाहीये असं ते म्हणाले. हे आपल्याला घरच्यांनी काम सांगितलं की आपण असं सांगायचं नाही की अगं मी काम कसं काय करू, माझं शरीरच सापडत नाहीये. ती काही बोलणार नाही होम मिनिस्टर, ती ताबडतोब डॉक्टरांना फोन करेल की गेलंय सगळं. कारण की ही योगस्थिती आहे. देही असोनी पै मुक्त, ही सामान्य स्थिती नाहीये. म्हणून ते असे म्हणतात ना, देही असोनी पै मुक्त. ते इतकं कठीण आहे समजून घ्यायला. शांती क्षमा चित्त हरिभजने, म्हणजे त्याचा परिणाम सांगतात ते आता, की पहिला परिणाम काय, नामबळे देही असोनी पै मुक्त, शांती क्षमा चित्त हरिभजन. की चित्ताची अवस्था काय प्राप्त होते, ते शांती क्षमा ते चित्तामध्ये.
आणि शांती, शांती नाही, दोन वेगळे शब्द आहेत. शांती रूपेण संस्थित, शांती रूपेण संस्थित असं आपण म्हणतो. त्याच्यामध्ये शांती ही आत्मशांतीशी संबंधित शब्द आहे आणि शांती हा क्षुधाक शांतीशी संबंधित शब्द आहे. भूक लागल्यानंतर जी अस्वस्थता निर्माण होते, ती भूक भागल्यानंतर जी स्थिती निर्माण होते त्याला शांत असं म्हणतात. पण ती टेम्पररी असते, पुन्हा भूक लागू शकते. पण शांती ही परमनंट अवस्था आहे, शांत. म्हणून त्यांनी इथे म्हटलेलं आहे शांती क्षमा चित्त हरी भजने. हरीच्या भजनामुळे काय निर्माण होईल? अंतःकरण, शांती क्षमा चित्त. चित्तामध्ये शांती आणि क्षमा निर्माण होईल. पण ह्या सगळ्याचं मूळ कशात? नामबळे. नामबळे देही असोनी बैल मुक्त. नाम अशा पद्धतीने घेतलं गेलं पाहिजे की ज्याचं एक शक्ती निर्माण होईल अंगात. आपण नाम घेत नाही अशातला भाग नाहीये, पण आपलं नाम आपल्या आतमध्ये उतरत नाही, वरवर राहतं स्थूलामध्ये. मी एकदा स्वामींना असा प्रश्न विचारला होता आमच्या गुरुंना की तुम्ही सगळे संत असं सांगतात की तू नाम घे पण मोजू नकोस, मोजू नकोस. पण म्हटलं स्वतः गोंदवलेकर महाराज सांगायचे 13 कोटी नाम जप, संख्याच सांगायचे 13 कोटी नाम जप. तर हे कसं काय? म्हणजे स्वामी म्हणे बरोबर आहे, महाराजांनी चुकीचं काहीच सांगितलं नाहीये. म्हणजे महाराज जे सांगतात जप मोजू नको तेही बरोबर आहे, आणि 13 कोटी जप कर हे सांगतात तेही बरोबर आहे. म्हटलं असं कसं? दोन कॉन्ट्रडिक्ट विधान आहेत ना. एकीकडे सांगतात 13 कोटी जप कर आणि एकीकडे म्हणतात जप मोजू नको. आता मोजला नाही तर 13 कोटी झालेला कळेल कसा? तेव्हा त्यांनी सांगितलं की लक्षात घे, संत काय सांगतात ना त्याचं नीट अनुशीलन व्हायला पाहिजे, त्याचं ग्रहण नीट करता आलं पाहिजे. काय श्रवण फार महत्वाचं असतं, नाही समजलं पुन्हा पुन्हा विचारलं पाहिजे. म्हणजे ते म्हणाले की त्यांनी काय सांगितलं? नाम मोजू नकोस. आणि पुढे काय म्हणाले? 13 कोटी जप. त्यांनी 13 कोटी जप करायला सांगितलं ही गोष्ट बरोबर आहे, पण त्यांनी 13 कोटी झाला हे मोज कुठे सांगितलं? मोजण्याचं काम त्यांचं आहे. गुरूंचं जे काम आहे ते आपण करायला जातो म्हणून आपली साधना फसते. आपण आपलं काम करावं, त्यांचं काम आपण नाही करायला जायचं. माझा जप 13 कोटी झालाय की नाही तो ज्याचा मी जप करतोय तो आणि ज्यांनी सांगितलंय ते बघून घेते. मी जप करेन, मी फक्त नाम घेईन, झाला की नाही झाला मला काय करायचं त्याच्याशी? कारण माझं सगळं लक्ष त्या संख्येवर जातं. मी कबीरांचा दोहा सांगितला होता मागच्याला, वो जो देता वो बेहिसाब है असं ते म्हणायचं संत कबीर. परखड वाणी. वो जो देता वो बेहिसाब देता है, मैं अभागा उसका नाम भी लेता हूं तो गिन गिन के लेता हूं असं. अशा पद्धतीने नाम नाही घेऊ, नाम घ्यावं ना. म्हणजे काही काही लोक संकल्प वगैरे करतात त्यामुळे ठीक असतं, पण वास्तविक कुठलाच संकल्प करू नये की मी इतकं नाम घेईन. इतकं नाही, मला गुरुन सांगितलं नाम घे, मी नाम घे. एक सवय लागावी म्हणून सुरुवातीला हरकत नाही की दिवसात इतक्या माळा झाल्याच पाहिजेत, काही झालं नाही. पण त्याच्यावर भीती बाळगायला नाही. लोक त्यांनी घाबरतात की मी ठरवलंय दिवसात 20 माळा व्हायला पाहिजे, मग ते 20 नाही झाल्या एका दिवशी की 15 झाल्या की दुसऱ्या दिवशी 25, असं सदर बोलणार की साधना नाही करायची. एक टार्गेट दिलेलं असतं साधारण सुरुवातीला, पण 20चे 21 झाले तर काय भगवंताला राग येणार नाही त्याच्यामध्ये. हा स्पेसिफिक सांगितलं असेल तर मात्र तेवढंच करायचं. अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत ना, त्यांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. एका व्यक्तीला त्यांनी नाम दिलं ओम नमः शिवायचं, आणि आता नाम दिलं त्याने की तू जप म्हणायचे का, जप कर, ओम नमः शिवायचा जप कर. किती करू? 1 माळा म्हणजे 108 वेळा कर, अप्रॉक्सिमेटली 1 माळा म्हणजे 108. तो करत होता. बरेच महिने गेले, वर्ष गेली, तो नित्य नेमाने करायचा. आता ते एकच माळ करायचा, स्वामींनी एकच माळ. आता त्याला असं वाटलं एकच काय करायचं, 2 करूया, 3, 4 असं करता करता तो दिवसाला 30, 40, 50 त्याच्या. आता तसं नुकसान काही नाही त्याच्यामध्ये, व्हायला. कालांतराने पुन्हा अक्कलकोटला आला स्वामींना भेटायला. त्याला इतकं ते आनंद असं सांगायचं होतं की तुम्ही मला नाम घ्यायला सांगितलं आणि तुमच्याच कृपेने आता माझा अव्याहत नाम होतं. म्हणून स्वामींना भेटायला आला. स्वामींची भाषा थोडी कडक होती बोलण्याची, त्यांचे शब्द मी इथे योजू नाही शकत कारण तो आपला अधिकार नाही, त्यांचे फारच स्पेशल शब्द आहेत. स्वामी त्याला म्हणाले पटकन म्हणे क्यों बे मैं तेरे बाप का नौकर हूं क्या, असं एकदम हिंदीत बोलायचे. म्हणजे अक्कलकोट स्वामींचं एक वैशिष्ट्य होतं, ते बरंचसं हिंदीत बोलायचे आणि त्यांचा हिंदी बोलण्याचा लहेजा जो होता ना तो हैदराबादी हिंदी स्टाईल होता.
म्हणजे क्यों बे मैं तेरे बाप का नोकर हो गया, असं त्याला इतकं आश्चर्य वाटलं की असं स्वामी काय विचारतात आणि मी असं कसं वागेन की ज्याच्यामुळे स्वामीनं नोकरावर का वागवेन मी. त्यांना काही कळायला मार्ग नाही, ते थोडेसे वरमल्यासारखे झाले स्वामी असं बोलणार, स्वामी कडक भाषेमध्ये. तर त्यांची सांकेतिक भाषा असायची, त्याचे एक बर्वे म्हणून तिथे कारभारी होते, तर त्यांना ती सांकेतिक भाषा कळायची स्वामींची बऱ्यापैकी, त्याची तयारीचे साधक होते. तर ते थोडे हिरमुसले होते, ते मला काय झालं म्हणे, स्वामी म्हणे एकदम मला असं बोलले सगळ्यांसमोर की म्हणे मी काय तुझ्या बापाचा नोकर आहे का, तर असं कसं मी स्वामींकडे, असा माझा भावच नाहीये, असं का बोलले स्वामी. ते थोडा विचार केला आणि ते म्हणे तुम्हाला स्वामींनी काही गोष्ट सांगितली ती का करायला किंवा असं काही. तर हो काय सांगितलं होतं, काही नाही, मागच्या काही वर्षांपूर्वी मी आलो होतो तेव्हा त्यांनी मला नाम दिलं होतं. कुठलं नाम दिलं होतं, तर ओम नमः शिवाय. बरं, किती घ्यायला सांगितलं, 1 माळा. किती घेता, तर ते मला 40 एक घेतो म्हणून तो. आता ह्याच्यात स्वामींना जे सांगायचे सांकेतिक भाषेतनं ओळखणं तसं कठीण असतं, त्याच्यासाठी काही अधिकारी व्यक्ती पण त्यांनी योजलेले असतात. स्वामींना हे सांगायचंय की अरे तू किती संख्येने घेतोस ना ते महत्वाचं नाहीये, कसं घेतोस ते महत्वाचं आहे. मला एकदा हाक मारून पण पुरते, 100 वेळा हाक माझी गरज नाही, मी काय नोकर आहे का तुझा, भुणभुण काय लागले. स्वामी भयंकर कडक बोलायला, सारखे सारखे काय मला हाका मारतो, एकदा हाक मारून कळते ना. आता आपल्याला सुद्धा बघा, आपल्या मुलांनी सारखी सारखी हाक म्हणजे आपल्याला चिडायला होतं की नाही, अरे हो रे बाबा असं येतो, असं होतं. त्यांच्या डोक्याची किती भुणभुण करत असतील लोक, लाखो करोडो शांत असतात. मतीचा अर्थ त्यातला असा आहे की नाम बळ म्हटलंय मुक्ताबाईंनी सुद्धा इथे. नामाचं बळ कसं, शक्ती कशी प्राप्त होईल नामाची, नाम ज्या पद्धतीने घेतलं जाईल त्या पद्धती अंतःकरणापासून नाम. ते गोंदवलेकर महाराजांनी एकाला असं सांगितलं सांगता सांगतात की नाम अगदी आर्त स्वरापासून आलं, अगदी बेंबीच्या देठापासून. असं आता बेंबीच्या देठापासून म्हणजे म्हण आहे, म्हणण्याची पद्धत. तर एक कीर्तनकार बुवा त्यांच्या समोर बसले ते महाराजांचे आणि ते म्हणाले महाराज आर्तस्वर म्हणजे कुठला स्वर. ते गायक होते, त्यांना ते स्वर बिल माहिती असतील, आर्तस्वर म्हणजे कुठला स्वर. तर महाराजांना म्हटलं कॅज्युअली विचार, महाराज म्हणे अहो एकदम आत्मा आला पाहिजे, आर्तता, अर्थ पण एकदम नाम आलं पाहिजे. म्हणजे कुठला, कर्जातला का टिपेतला त्यांची भाषा असते, कुठला स्वर असं ते म्हणाले. 2-3 वेळा विचारलं, महाराज तसे बोलायला हजरजबाबी होते. पटकन म्हणाले बुवा धोत्राचा कासोटा सुटल्यानंतर तुमचा जो स्वर लागेल त्या स्वरात नाम घ्या. ते महाराज बोलायला काही वेळेला मजा करायचे. हे मतितार्थ लक्षात ठेवलं पाहिजे. नामबळ त्यांनी जे म्हण, नामबळे देही असोनी पै मुक्त, नाम अशा पद्धतीने घेतलं पाहिजे की त्याचा परिणाम असा होतो की मी देहामध्ये असतानाच देहात मुक्त झालेल्या स्थितीमध्ये जातो. मग त्याचा व्यावहारिक परिणाम काय होतो, कारण योगामध्ये जी अनुभूती येते त्याचा एक व्यावहारिक संस्कार अंतःकरणावरती राहतो आणि त्या संस्काराने ती व्यक्ती वावरते. तो संस्कार आणि परिणाम कुठला, शांती क्षमा चित्त हरिभजने. चित्ताची स्थिती कशी निर्माण होते, शांती क्षमा चित्त शांत क्षमाशील चित्त होतं हरिभजन. झालंच ना. आणि ज्ञानेश्वर महाराजांचं चित्त तसं नव्हतं का, आपण बघितलं अजून कितीतरी प्रसंग आहे, काय काय प्रसंगांना त्यांनी तोंड दिलंय. जसं जसं मुक्ताबाईंचं आपण चरित्र बघत जाऊ ना पुढे कळेल. एवढं असून सुद्धा कुठल्याही साहित्यामध्ये कुणाबद्दलही कधीही तक्रारीचा एक अक्षर काढलेलं नाही. एवढं सगळं होऊन माऊली पसायदान मागते. म्हणजे सतत त्रासाला सामोरे गेलेले आणि अवहेलना म्हणजे कमालीची अवहेलना. आपल्याला जरा कोणी काही बोललं की आपण इतके अस्वस्थ होतो, डिस्टर्ब होतो आपण. एकदा आमच्या स्वामींना एकाने विचारलं, स्वामी काय हो सारखी सारखी दृष्ट लागते, काय करायचं. दृष्ट लागते असं स्वामींना विचारलं. कोणते सांगितलं असेल की तुम्हाला दृष्ट पडले तुम्ही हा उपाय करा. सारखी सारखी दृष्ट पडते, काय करावं. तर स्वामी म्हणे तुला पहिले कोणी सांगितलं दृष्ट पडते म्हणून. तर का म्हणे असं नसते का दृष्ट वगैरे. स्वामी पटकन म्हणाले असं आपलं काही कर्तृत्वच नाही आतापर्यंत दृष्ट लागेल. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज म्हणाले दृष्ट लागली तर त्यांचं कर्तृत्व दृष्ट लागण्यासारखं आहे. आपलं असं काय कर्तृत्व आहे दृष्ट लागण्याचं. ते काही दृष्ट वगैरे काही नाही, नाम घ्या असं म्हणाले स्वामी. हरीचं स्मरण करायचं, दृष्ट वगैरे काय असेल लागले तरी. म्हणे एकदा पांडुरंगाच्या भक्तीचा काळा ठिपका अंतःकरणावरती चिटकवला की आपल्याला कुठलीही दृष्ट लागत नाही असं ते म्हणाले. काही दृष्ट वगैरे लागणार नाही.
उद्विग्नता जी निर्माण होते आपल्या अंतःकरणामध्ये, त्यांनी चित्त, आणि नुसतं मन नाही म्हटलं त्यांनी, चित्त शांती, क्षमा चित्त. चित्त म्हणजे काय हे आपण उद्या समजून घेऊ नक्की, कारण की ते भाग केलेले आहे. पण चित्त म्हटले त्यांनी, शांती क्षमा चित्त हरिभजने दया धर्म स्थिती. शब्द 101 मुक्ताबाईंचे. दया धर्म स्थिती सर्वभूती करुणा निरंतर वासना आली रूप. माधव मुकुंद हरिनाम चित्ती सर्वपै मुक्ती नाम पाठे. मुक्ताईचे धन हरिनाम उच्चारून अवघाचे संसार मुक्त. अंतःकरण शांत होणार एकदम. म्हणून कुठल्याही संतांकडे आपल्याला बघितलं की ते आपल्याला शांत वाटतं, त्याचं कारण ते आत्म शांत असतं, आणि ती शांतता प्रसन्न अवस्था असते. वादळापूर्वीची शांतता नसते. काय काय ठिकाणी घरामध्ये गेल्यानंतर बेल वाजवली की आतल्या माणसानं दार उघडलं की आतलं वातावरण बघून आपल्याला कळतं की ह्या शांतीच्या पूर्वी बरंच वादळ होऊन गेलेलं आहे. अशी शांत अवस्था नाहीये ती. गीतेत सांगितलेली प्रशांत अवस्था आहे. प्रशांत मनसम येनम योगिनम सुखम उत्तमम उपैती शांत रजसम ब्रह्मभूतम अकल्मषम. प्रशांत अवस्था आहे. सदैव चित्त प्रसन्न सदैव. बघा तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांचा चेहरा, मुक्ताबाईंचा चेहरा, तुकाराम महाराजांचा चेहरा, काय हाल अपेक्षा तुकाराम महाराजांनी सहन केला आपण कल्पना करू शकत नाही. इतक्या हाल, अवहेलना, अपमान, पावलं पावली. पण तरी देखील तुकाराम महाराजांकडे बघितलं की आपल्याकडे बघितलं की काय प्रसन्न वाटतं तुमच्याकडे बघितले होते, असं आपल्याला फार क्वचित लोक. कारण आपण आत्म तशी नाही होत, आपलं चित्त तसं नाहीये, सतत अस्वस्थता आहे अंतःकरणाला. संतांना तसं म्हणजे स्वस्थ असतात आणि स्वस्थ स्वस्थ स्वच्या जाणीवेवरती स्थिर असलेले स्वस्थ असे असतात. ही योग स्थिती आहे आणि त्याचा परिणाम संस्कार रूपाने प्रगट होतो, म्हणून ते शांत वाटतं. त्यांच्याकडे बघितलं की बरं वाटतं. सुरुवातीला रामकृष्ण परमहंसांकडे जेव्हा विवेकानंद जायचे तेव्हा त्यांच्यामध्ये विवेकानंद खूप क्रिटिसाइज करायचे रामकृष्णांना. भयंकर चिकित्सक होते आणि प्रत्येक गोष्ट किस पाडायचे. त्यांना ते प्रॅक्टिकली समजून त्यांच्या बुद्धीच्या पातळीवर समजायला लागायचं. सुरुवातीला जायचे, आता हे पूर्ण पक्के मूर्तीपूजक रामकृष्ण परमहंस काली मातेचे. आणि विवेकानंदांचं असं झालं की त्यांच्यावरती रामकृष्णांकडे येईपर्यंत ब्राह्मो समाजाचा विचारांचा खूप मोठा पगडा होता राजाराम मोहन रायांचा. आणि ते मूर्तीपूजक नाही, अमूर्तीपूजक. त्यामुळे त्यांचं ते गणित चुकायचं की रामकृष्णांकडे गेलं की काही झालं की ते आईकडे माग, आईला सांगतो असं म्हणायचे. आणि ह्याला ते पटायचं नाही, आईला काय सांगतो, ती आई तुमची दगड धोंड्यांची, ती काय बोलणार आहे का, असं त्यांचं. बरं, जे रामकृष्ण सांगायचे ते सगळ्या ते कॉन्ट्रडिक्ट करायचे. सुरुवातीला ते एकदा रागावून रामकृष्ण त्यांना म्हणाले की नरेन, मी सांगतो ते तू ऐकत नाहीस, मी सांगतो ते तुला पटत नाही, मग तू माझ्याकडे येतोस कशाला. त्याच्यावरती विवेकानंद काय बोलायला एकदम सरळ स्ट्रेट फॉरवर्ड. ते म्हणाले, तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही सांगता ते मला पटतं म्हणून मी तुमच्याकडे येतो, किंवा तुम्ही सांगता ते मी केलंच पाहिजे म्हणून मी तुमच्याकडे येतो, मग येतोच कशाला माझ्याकडे. तुमच्याकडे बघितलं की मला बरं वाटतं असं ते. मला तुमच्याकडे यायला आवडतं. एक अनामिक ओढ. असंच एक विद्वान होते कलकत्त्यामध्ये. त्यांच्याकडे वर कामाला एक गडी होता. तो दिवसभर त्यांच्याकडे असायचा आणि मग संध्याकाळी रामकृष्णांच्या मठामध्ये यायचा दक्षिणेश्वरीला. आणि रामकृष्णांना माहिती असायचं की हा कुणाकडे काम करतो, ते सगळे विद्वान लोक आहेत. त्यांनी विचारलं की तू ज्यांच्याकडे काम करतोस ते कसे आहेत रे. तर तो आला की हो, त्यांच्याबद्दल काय बोलणार, ते केवढे तरी विद्वान, त्यांची तुमची बरोबरी कुठे होणार, असं डायरेक्ट रामकृष्णांना. त्यांची तुमची बरोबरी कुठे होणार, ते काय विद्वान आहेत म्हणे, काय त्यांची विद्वत्ता वगैरे, त्यांच्याकडे किती मोठी मोठी लोक येतात, काय त्यांच्या चर्चा चालतात वगैरे. मग तू संध्याकाळी इथे कशाला येतोस, असं रामकृष्णांनी विचारलं. ते मला काय माहितीये का, ते विद्वान आहेत पण तुमच्याकडे जी मजा आहे ती त्यांच्याकडे नाहीये. अनाकलनीय प्रसन्नता. संतांच्या सहवासात गेलं ना की अनाकलनीय प्रसन्नता आपल्याला जाणवायला लागते त्यांच्या सहवासात. म्हणून तर खूप वेळा असं होतं ना की सद्गुरूंकडे त्यांना नुसतं पाहायला तरी बरं वाटतं की ते काही नाही बोलले तरी चालतील, त्यांना दिसले पाहिजे ते एकदा. असं व्हायचं आमचं स्वामींच्या बाबतीत. हे प्रत्येक वेळेला स्वामींशी बोलता यायचं असं नाहीये, पण त्यांना बघितलं की बरं वाटायचं. त्यांनी एकदा ते त्यांना दिसले पाहिजे बस. असं सगळ्या संतांच्या बाबतीत असतं. आपल्या बाबतीत असं नसतं काही आपल्या बाबतीमध्ये.
नामबळे देही असोनी पै मुक्त, शांती क्षमा चित्त हरिभजने, दया धर्म चित्ती सर्वभूती करुणा, निरंतर वासना हरिरूपी. या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मुक्ताबाईंनी नामाचं बळ सांगितलं की नामाचं एक बळ असतं. हे नाम साधना आपण करतो त्याची ड्राय नाहीये, त्याची काहीतरी प्राप्ती आहे. त्याची प्राप्ती काय तर त्यांनी चित्ताला एक शक्ती प्राप्त होते, बळ. आणि ते बळ कसं असतं तर देही असोनी पै मुक्त, देहामध्ये असताना मुक्तीची अवस्था अनुभवायला येते. म्हणजे मी म्हणजे देह नाही, मी देहामध्ये आहे, हे शाब्दिक पातळीवर न राहता अनुभूतीच्या प्रांतामध्ये. आपण डॉक्टरांकडे गेलो की काय होतंय असं डॉक्टरांनी विचारलं की आपण सांगतो माझं डोकं दुखतंय, माझा हात दुखतोय, माझं पोट दुखतंय, जे काय असेल काहीतरी दुखत असतं आपलं, आपण ते सांगतो. पण आपण असं कधी सांगत नाही मी दुखतोय. वास्तविक मी म्हणजे देह असेल तर माझा हात म्हणजे पण मी आहे, माझं डोकं म्हणजे पण मी आहे. तर मी सांगताना कसं सांगितलं म्हणजे मी दुखतोय, पण मी सांगतो माझं डोकं दुखतंय. नकळत मी हे सांगत असतो की मी आणि माझा शरीर वेगळं आहे, पण ते मला लक्षात आलेलं नाहीये आणि अनुभवाला आलेलं नाही. संतांना ते प्रत्यक्ष अनुभवाला आलेलं असतं की मी ही माझी शुद्ध जाणीव आणि ती ज्या देहामधनं नांदते आहे तो देह हे वास्तविक भिन्न आहे आणि ते त्यांना अनुभवाला येतं. त्याला त्यांनी देही असोनी पै मुक्त असं म्हटलेलं आहे. आणि ही मुक्ती कशात नाही, फक्त केवळ देहभाव बोधात्म मुक्तीची अवस्था नाहीये, तर देहाशी संबंधित असलेल्या ज्या सगळ्या वृत्ती आहेत त्या सगळ्या वृत्तींमधनं चित्त मुक्त झालेलं आहे. ते कशात रमलेलं नाही, आपलं विरुद्ध असतं. आपण क्षणभर सुद्धा त्यातनं मुक्त व्हायचा प्रयत्न करत नाही, आपण सतत त्या देहासक्त भूमिकेमध्ये असतो. म्हणून तर आपण नामाला बळ प्राप्त होत नाही. आम्ही नाम घेत असतो पण त्याची अनुभूती येत नाही. याचं कारण का चित्त मोकळत झालं नाही, आज हळूहळू होतं, एकदम नाहीच प्राप्त होणार आहे. म्हणून ते सांगितलं अखंड नाम जपत जा, नामस्मरण पावावे समाधान. अखंड नाम, हातात जपाची माळ असू दे नसू दे, अंतःकरणामध्ये नाम चालू. अनुसंधान म्हणजे काय, आपण बसनी समजा गेलो ना, पूर्वी बसची तिकीट अजूनही तशीच असतात, ती भयंकर म्हणजे ती खूपच जाड असतात. ती इतकी जाड असतात की ते खिशात ठेवलं कळत पण नाही तिकीट. तर जनरली तुम्ही ऑब्झर्व करा, तर वरच्या खिशात तिकीट ठेवलं बसचं, ज्यांनी तिकीट वरच्या खिशात ठेवलेलं असतं ना तो डेस्टिनेशन येईपर्यंत हळूहळू खिशाला हात लावून बघतो, तिकीट आहे ना, तिकीट आहे ना, तिकीट आहे ना. हे जे सारखं सावधपणे बघणार ना, तिकीट आहे ना, तिकीट आहे ना, अनुसंधान असं म्हणतात. तसं आपण चित्त आणि सगळं अनुसंधान सांभाळलं पाहिजे. नाम येत आहे ना, नामाचं स्मरण होतंय ना, विस्मरण होत नाही ना. कारण कैसे होतं आहे नामस्मरण, नामाचंही होते विस्मरण. एकच कथा सांगतो, म्हणजे त्यांना काय सांगायचंय नामाचं बळ म्हणजे लक्षात येईल. एक मुलगा होता, त्याला एका डिटेक्टिव्ह एजन्सीमध्ये नोकरी लागली. पहिला दिवस होता त्याचा. त्याला तिथल्या माणसाने सांगितलं की तुला दिवसभर काम काय आहे. त्याला एक फोटो दिला, एका माणसाचा. सांगितलं की हा फोटो आहे ना, हा फोटो ज्या माणसाचा आहे तो एका ठिकाणी उभा असेल एसटी स्टँड वरती, तू तिथे जायचंस आणि त्याच्यानंतर हा दिवसभर कुठे जातो काय जातो तिथे तिथे तू जायचं आणि ऑब्झर्व करून लिहून आणायचं हा काय करतो, तुझं आजचं काम. हा जातो, सोपं काम आहे म्हणतो तो. आणि त्याप्रमाणे तो जिथे जाईल तिथे हा मुलगा त्याच्या मागे 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 जातो, दिवसभर फिरतो. आणि संध्याकाळ होते, संध्याकाळी एका थिएटरच्या बाहेर तो मुलगा उभा राहतो. हा मनुष्य असतो ज्याचा पाठलाग करायचा आहे, तो मनुष्य थिएटरमध्ये आत जातो, सिनेमागृहामध्ये. तो आत गेल्यानंतर हा ते नोंद करतो की अमुक वाजता हा सिनेमागृहात गेला आणि परत येतो. आल्यानंतर सगळं सांगतो कसं कसं कुठे गेला काय गेला, रिपोर्ट देतो. तर त्याचे बॉस म्हणतात अरे पण मग तो सिनेमागृहात गेला, मग तिथून तू परत आलास. हो, तू सांगितलं त्याचा पाठलाग करायला, तू आत का नाही गेला सिनेमागृहामध्ये. तो म्हणतो पण तो ज्या सिनेमागृहात गेला ना तिथे लागलेला सिनेमा मी पाहिला होता म्हणून गेलो. कैसे होतं आहे नामस्मरण, नामाचेही होते विस्मरण. असं होतं की नाम घेता घेता आपल्याला नामाचं सुद्धा विस्मरण होऊ शकतं, आपल्याला कळतच नाही. कारण चित्त फिरतं इकडे तिकडे, त्याला पुन्हा पुन्हा धरून आणून ठेवावं लागतं. माला तो कर्मे फिरे, जीभ फिरे मुख माही, मनुवा तो दस दिसा में फिरे, येतो सुमिरन नाही, असं कबीर म्हणतात. त्याचं कारण काय, सुमिरन म्हणजे उपासना. ही काही उपासना नाहीये की जीभ फिरते तोंडामध्ये, हातात माळ फिरते तोंडात जीभ फिरते, पण मन 10 ठिकाणी फिरलं ते येतो सुमिरन नाही. म्हणून नामाचं बळ आपल्याला प्राप्त होतं. समाधान जे असतं नामाचं ते आम्हाला अनुभवायला येत नाही, कारण का नाम त्या पद्धतीने घेतलं जात नाही. आपण टीव्ही बघताना जपाची माळ घेऊन समोर बघतो, लोक मी बघितले तसे भन्नाट सिरियल चाललेले असतात समोर आणि असं हातात जपाची माळ असते, असं
मला त्यांच्या त्या लोकांसमोर लोटांगण घालायची इच्छा होते, कारण हे सगळे कमालीचे सिद्ध साधक असले पाहिजेत. कारण इतकं चित्र विचित्र समोर चाललेलं असताना ह्यांच्या मुखात नाम टिकतं कसं? नकळतपणे 2-3 वाक्य पण येऊन जात असतील सिरियसली नामामध्ये, कळत पण नसेल. कारण शक्यच नाहीये, मी तुम्हाला सांगतो, इट इज नॉट पॉसिबल. इतकं काहीतरी भडक चाललेलं समोर आहे की जिथे मेंदू एंगेज आहे, डोळे एंगेज आहेत, कान एंगेज आहेत, म्हणजे मेंदू सर्वतोपरीने तिथे जास्त ऍक्टिव्ह आहे. अशा असताना मी हातात जपाची माळ, हा दिखावा आहे स्वतःसाठी केलेला. असं नका करू, असं कशाला करायचं? एका जागी बसून ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. एका जागी बसून नाम घे ना, जाता येता घे ना, सांगितलेलंच आहे. आणि ते दाखवण्यासाठी नाही. ती माळ अशी दिसली पाहिजे हातामध्ये, लोकांनी म्हटलं पाहिजे काय नामी आहेत. म्हणण्यासाठी नाही, लोकांनी म्हणण्यासाठी नाम नाही घ्यायचंय. मला ईश्वराचं प्रेम आहे म्हणून नाम घेतो. मला त्याची प्राप्ती करून घ्यायची आहे, मला त्याला बघायचं आहे. ज्याला देव देव असं म्हणतात त्याची अनुभूती मला घ्यायची आहे, त्याला याच जन्मात मला बघायचंय, त्याच्यासाठी मी नाम. ते एक सुंदर पद आहे ना मीराबाईंचं, त्याच्यातलं एक वाक्य फार सुंदर आहे. कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. असं आपण त्याला बोलवत नाही ना, आपली त्याची अर्थता नाहीये. आपल्याला काहीतरी हवंय म्हणून त्याला बोलवायचं आहे. मी त्याच्यासाठी त्याला बोलवत नाहीये, मला त्याच्याकडनं काहीतरी हवंय तेवढ्यापुरती मी बोलवणार आहे. झालं की संपला विषय. तेवढ्यापुरती तो व्यवहार होतो भगवंताशी, आणि भगवंताशी व्यवहार करायचा नाही. साहेब मेरा बनिया सहज करे व्यापार, बिन दांडी बिन पालटी तोले सब संसार. त्याच्याशी व्यवहार नाही का तो पक्का बनिया आहे. मग लेनदेन त्याच्याकडे करायला जायचं नाही, मग तो सोडणार नाही आपल्याला. काय मुक्ताबाई सांगतात, नामबळे देही असोनी पै मुक्त, हे लक्षात घ्या. अजूनही या अभंगाचे उरलेले 3 चरण आहेत, पण ते एकत्र आहेत. पहिला चरण फार महत्वाचा होता की नाम बळे देही असोनी पै मुक्त, शांती क्षमा चित्त हरिभजने, दया धर्म चित्ती सर्वभूती करुणा, निरंतर वासना हरिरूपी. आता वासना आहे शब्द वापरलाय, ती निरंतर आहे आणि ती हरिरूपामध्ये कशी काय विलीन होणार, हा एक भाग फार महत्वाचा आहे. माधव मुकुंद हरिनाम चित्ती सर्वपै मुक्ती नाम पाठे, मुक्ताईचे धन हरिनाम उच्चारू अवघाची संसार मुक्त गेले. अल्टिमेट परिणाम काय, अवघाची संसार मुक्त गेला. असं काय अवघाची संसार, जे काय माझं जीवन कालखंड आहे तो सगळ्याच्या सगळा देहाने संपायच्या आतच मी मुक्त करून टाकलेला आहे. म्हणजे मुक्त आहे, जीवन मुक्त अवस्था. आपण ज्यांच्या आत्ता दरबारात बसलोय ना गजानन महाराजांच्या, ऋषी पंचमीला त्यांनी देह ठेवला गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी. आदल्या दिवशी गणेश चतुर्थीला जे जे त्यांना भेटायला येत होते त्या प्रत्येकाला गजानन महाराज सांगायचे उद्या या गणपती बोलवायला. जीवनमुक्त अवस्था आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी देह विसर्जित करणार आहे हे पक्क ठरलेलं आहे, आणि इतकं कॅज्युअली सांगायचे की उद्या या गणपती बोलवायला, हा गणपती उद्या बोलवायला या. सोपं नाहीये, जीवनमुक्त अवस्था असं म्हणतो. आणि तीच मुक्ताबाईंना प्राप्त झालेली होती. त्या अवस्थेत ना त्या म्हणतात, नामबळे देही असोनी पै मुक्त, शांती क्षमा चित्त हरिभजने, दया धर्म चित्ती सर्वभूती करुणा, निरंतर वासना हरिरूपी, माधव मुकुंद हरिनाम चित्ती सर्व पै मुक्ती नाम पाठे, मुक्ताईचे धन हरिनाम उच्चारू अवघाची संसार मुक्त घे. आता याच्यामध्ये त्यांना काय म्हणायचंय नक्की, दया धर्म चित्ती सर्वभूती करुणा, हे हा परिणाम आहे. सुरुवातीला त्यांनी कसं केलंय, सुरुवातीलाच नाम साधना सांगितली, त्या साधनेचा अल्टिमेट परिणाम सांगितला, योगा अवस्थेमध्ये काय होत होतो, आणि योगा अवस्थेतला परिणाम अनुभव झाल्यानंतर व्यवहारामध्ये किंवा संसारात वावरताना चित्त कशा स्वरूपामध्ये असतं ते त्यांनी याच्यामध्ये सांगितलं पुढच्या चरणामध्ये. ते पुढच्या चरणात काय सांगतात ते आपण उद्याच्या प्रवचनामध्ये. हरि कुंडली गवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.